तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आत्ता अपलोड केलाय ना, आता ब्लॉग पण स्टार्ट नाही केला. मला तर वाटतं आजचा दिवस तर ब्लॉग बनणारच नाही. आज खरंच सांगतोय, कारण काय ना, काल सकाळी उठून ब्लॉग एडिट करायला पाहिजे नव्हता, पण केला नाही. आणि तसंच सकाळी कामाला गेलो, कामावरून आले परत झोपलो. आजचा ब्लॉग काय आत्ता अपलोड झालाय आणि इथून पुढे ब्लॉग स्टार्ट झालाय. तर जमन तेवढाच ब्लॉग टाकणार. अशा अडचणी आल्या का नाही असं वाटतं बनवायला नको. आता काय ब्लॉग बनन काय माहिती. तर मित्रांनो, आईने उत्तप्पा केलाय आणि बाहेर पप्पा जेवाय बसले. उत्तप्पा घ्या की. अगोदर खाल्लाय. खाल्ला वय असं. आणि कसा पासवर्ड दाबताय? आहो इथलं एक दाबाय दादा. उघडलं का? ते सगळं काय ते कोड पूर्ण होतं का त्याच्यावर पप्पा आहे ना दाबत होतं. कोड पूर्ण होतच नव्हतं. तर मित्रांनो, मी नाही जेवायला बसलो. आजच्याला पप्पा वेगळं जेवायला बसले होते, कारण काय ना, आजच्याला केली अंड्याची पोळी आणि चपाती. त्याच्यामुळे ना पप्पा आजच्याला ना वेगळं जेवायला बसलं होतं. पप्पाच्या गळ्यात बाळ आहे ना. तर मित्रांनो, आई उत्तप्पा आणि अंड्याची पोळी खाते. चालतं काय? त्याच्यात टमाटर आहे, लिंबू आहे. कशात? ह्याच्यात नाही नाही ना टाकलं. नाही दुपारचं वय आत्ता पण आवाज टाकतोय, त्याची सर्व्हिसिंग नाही झाली. तर मित्रांनो, पप्पा पहिल्यांदा फर्स्ट टाइम कूलर आणल्यापासून आत्ता झोपलेत. कशी लागते हवा? लय हवा लागते. 12च्या पुढं तर लय थंड हवा लागते. जेवण झाले, मी नाही चाललोय चालायला. आईने काय केलं, शेंगा पण घेतल्यात आणि मी फुलं पण घेतल्यात. तुला काय भेटलं? वास छान होतं. अंडी खाऊन वाजली. हो, ह्या झाडाला गुलमोहरचं झाड आहे. तर मित्रांनो, मी एका बाजूने आणि आई एका बाजूने चालले. भारी वाटतंय रोडने. लाईटी लावल्यात तर सगळं रोडवरती उजेड आहे, काय वाटत नाही. तर मित्रांनो, कुत्रं बघायला चालू झाले. तर मित्रांनो, आमच्या इथे आहे ना सगळ्यात सुंदर बंगला हे, एक नंबर भारी बंगला आहे. अजून याचं काम चाललेलं आहे. तर मित्रांनो, कुत्रं बुकायला लागलं म्हणून मी नाही परत. तो कुत्र्याला इंडिया माहिती का, डायरेक्ट धरतो. मी काय करतो माहिती का, वाटे मागून येतं आणि गपचूप धरतो. तर मित्रांनो, रात्रीचं असं आमचं गाव दिसतं, पूर्ण शांत आहे. आणि इथून तिथून अख्ख्या LED लाईट लावलेले आहे खांबांवरती. ही सगळ्यात मोठी LED लाईट आहे. मी ब्लॉग शूट करत तर आई पुढं पण गेली. आई थांब ना. आंब्याला आंबा बघ कसं लागला. आंबे लांब नाही, खालून बी आंबा आहे त्याला. तर त्याला त्याच्यामुळं झाकून ठेवले. तर मित्रांनो, आंब्याला एवढं लागलेत का आंबे, त्याच्यामुळे खालची बाजू झाकून ठेवली. लय आंबा आहे, छोटंसंच झाड आहे. चल नाही घरी, चल चल की. तर मित्रांनो, मी आईला म्हणलं चल, नाही आली. आता पाठीमागून आली आहे. स्वागत करतो तुमचं उशिरा आल्याबद्दल. ढन 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 या. मी चल म्हणलं तेव्हा नाही आली. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय. तर मित्रांनो, कूलरचं पाणी चेंज नाही ना केलं, त्याच्यामुळे ना वशा वास मारला. येते का वास? येतोय ना.